नमस्ते. मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलो आहे एक अगदी सुंदर, वेगळी आणि मस्त अशी डिझाईन. ह्या आधीसुद्धा आपण अशीच डिझाईन घेऊन आलो होतो. पण जेव्हा प्रत्येक वेगवेगळ्या डिझाईन अगदी वेगवेगळ्या रंगसंगतीमधून जेव्हा आपण बनवतो, तेव्हा त्या कशा दिसतात आणि किती व्हेरिएशन आपण यामध्ये आणू शकतो. पहा ना, अगदी कॉर्नर टेबलला सुद्धा, कॉर्नर मॅट रांगोळीसुद्धा सारखी आणि अगदी सगळ्याच गोष्टींसाठी वापरता येणारी, जसं पाटाबाहेर, पाटाभोवती, अगदी आपल्या कोणत्याही स्ट्रेट असणाऱ्या ऑब्जेक्टभोवती, जसं उंबरठ्यासमोर, दारासमोर, अगदी ह्याला जुळवून जेव्हा आपण डिझाईन बनवू, तेव्हा तो जो सर्कल तयार होईल ना, तो सुंदरच असणार आहे. चला तर मग बघूया सर्कल बनतो कसा आणि त्या सर्कलपासून ही डिझाईन बनते कशी. चला तर मग सुरू करूया. इथे मी A3ची प्रिंटआउट घेतली आहे. आता A3 प्रिंटआउट घेणं का गरजेचं आहे हे तर तुम्हाला माहिती आहे, कारण डिझाईन आपल्याला मोठी हवी आहे. इथे मी कॅमलिन मेटल बॉडी पेंट मार्कर वापरते. बऱ्याच वेळेला म्हणजेच अगदी ऑलमोस्ट सगळ्याच व्हिडिओमध्ये हा क्लिअरली दाखवण्याचा प्रयत्न आमचा असतो. हा मला स्टेशनरी शॉपमधून मिळाला आहे. अगदी ₹60 ह्याची किंमत आहे. त्याच्या ऑल्टरनेटिव्हली जर तुम्हाला दुसरा कोणता पेन मिळत असेल, तोही तुम्ही इथे वापरू शकता. आणि तुम्हाला जर पेन वापरायचं नसेल, तर तुम्ही ह्याच्याऐवजी ॲक्रेलिक व्हाईट कलरसुद्धा वापरू शकता. पण माझी ही विनंती आहे, की जर तुम्ही ॲक्रेलिक व्हाईट कलर वापरणार असाल, तर रांगोळी भरल्यानंतर अगदी शेवटी वापरा. त्याच्याने ॲक्रेलिक व्हाईट कलर सुंदर दिसतो. पण जर तुम्हाला पेंट मार्कर म्हणजेच मार्करने आउटलाईन करायची असेल फक्त, तर ती तुम्हाला आधीच करून घ्यावी लागेल. कारण मार्कर पेन हा रांगोळीवर चालत नाही. A3 प्रिंटआउट आणल्यानंतर तुम्हाला ह्या डिझाईन्स OHP शीटवर ट्रेस करून घ्यायची आहे मार्करने. आपल्याला हा जो मॅजिक पेन मिळाला आहे, म्हणजे माझ्यासाठी ही कमालीची इनोव्हेशन आहे आणि नवीन नवीन आयडियाज मी त्यामध्ये शोधून काढल्यात आणि नवीन नवीन क्रिएटिव्हिटी तुमच्यासमोर आणण्याची ही संधी आम्हाला मिळाली, आमच्या टीमला मिळाली. हेच मोठं भाग्य समजतो. कारण खरंच आहे, अगदी जेव्हा ना आपलं काम जेव्हा लोकांकडून प्रोत्साहन दिलं जातं, म्हणजे त्याला खूप साऱ्या कमेंट्स मिळायला लागतात आणि जेव्हा मी ही रांगोळी आता वापरते आहे ना, तर आमच्याकडे भरपूर माझ्या मैत्रिणी अशा आहेत, ज्या कमेंट करतात, ज्या सांगतात की खूपच सुंदर आयडिया आहे, खूप छान अशी आयडिया आहे. इथे आपली बघा बॉर्डर करून रेडी आहे. अगदी मागच्या साईडला जर तुम्ही हात लावला तर एकदम क्लिअर अशी बॉर्डर आपल्याला रेडी मिळते. आता OHP शीट कट कशी करायची हे बघा. प्रत्येक लाईन टू लाईन, प्रत्येक कर्ववर आपल्याला सीझर फिरवायची आहे. जर तुम्हाला लाईनचा अगदीच कडा पकडायला इझी जात आहे, तर त्या कडेकडेने करा. मी इथे थोडंसं इंच सोडून कट करते आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी एकदम स्लोली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे पहा, अगदी त्याचे जे प्रत्येक कर्व आणि टर्न असतात, त्याला आपल्याला ह्या कटिंगमध्ये इन्क्लूड करायचे आहेत. आणि आपली कटिंग त्यासाठी शार्प असायला हवी. टोकं आली नसले पाहिजेत आणि अगदीच कॉर्नर काही किंवा कॉर्नर कुठे कट झालेले नसले पाहिजेत. प्लेन शार्प कटिंग आली पाहिजे. कटिंग झाल्यानंतर आपण रंग भरायला घेणार आहोत. बऱ्याच मैत्रिणींनी PDF डिझाईन ह्या सगळ्यासाठी खूप चलबिचल आणि खूप सारे कमेंट चालू आहेत. माझ्या मैत्रिणींना मी एकच सांगू इच्छिते, खूप सारे डिझाईन्स गुगलवर अवेलेबल आहेत. तुम्ही ते सर्च करून PDF घेऊ शकता त्याची आणि तुम्ही डायरेक्ट प्रिंटआउटही घेऊ शकता. प्रिंटेस्ट आणि गुगलवरून बरेच डिझाईन साईट्स आहेत. पण तरीही तुम्हाला प्रिंटआउट मिळत नसतील, तरीही तुम्हाला डिझाईन्स मिळत नसतील, प्रिंटआउट तर तुम्हालाच काढायचे पण डिझाईन्स मिळत नसतील, तर आम्हाला DM करा, पर्सनल DM करा. आम्ही तुम्हाला तिथे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करूच. आणि हो, असं नाही आहे की द्यायचे नाही आहेत किंवा तुम्ही डिझाईनच शेअर करत नाही आहे. त्यामागे काही कारण आहे आणि त्यामागे बरेच असे काम आहे जे आम्ही आणि आमच्या टीमने करू इच्छू पाहतो आहे. सो तुम्हाला
जरी Google आणि Pinterestवर डिझाईन मिळत नसतील तर आम्हाला Instagramवर आणि WhatsAppवर DM करू शकता. इथे पहा, ट्रेस करून झाल्यानंतर आपल्याला काहीसं मिश्रण आपलं लावून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण कसलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 60% फेविकॉल आणि अगदी थोडंसं म्हणजे 40% पाणी. खूप जास्त पाणी त्यामध्ये मिक्स करू नका, कारण आपल्याला एकदम घट्टसर असं मिश्रण बनवायचं आहे. कारण तुम्ही इथे पहा, लेयर बघा रांगोळीचा, इतका जाडा लेयर बसला पाहिजे. कारण आपण इथे 2 लेयर नाही मारणार आहोत, आपण फक्त आणि फक्त एकच लेयर मारणार आहोत. बघा, इतकं झटकल्यानंतर सुद्धा रांगोळीचा एक कणसुद्धा खाली पडलेला नाही आहे. अगदी थिक टू थिक लेयर आपल्याला ॲड करत जायचं आहे. रंगसंगती कशा ठरवायच्या हे नेहमी मी माझ्या मैत्रिणींना सांगत असते. बालपणापासून शिकत आलेली ही रांगोळीची कला आपल्या मनातून, आपल्या हृदयातून कधीच जाणार नाही आहे. त्यामुळे रंगसंगती कोणत्या ठरवाव्यात आणि कोणत्या नाही ठरवाव्यात हे तुमच्या त्या कलेलाच विचारा. जर तुम्ही पारंगत असाल आणि तुम्हाला रंगसंगतीची व्यवस्थित ओळख असेल ना, मला माहिती आहे माझ्या प्रत्येक रांगोळी प्रेमी आणि रांगोळी काढणाऱ्या माझ्या प्रत्येक मैत्रिणींना रंगसंगती सांगायची गरज नाही आहे, त्यामध्ये एक्सपर्ट आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणतीही रंगसंगती घेऊ शकता. कारण ग्रीनला आधी टाका किंवा रेडला टाका किंवा मध्यभागी रेड टाका, बाहेर येलो टाका. बऱ्याच व्हेरिएशन तुम्हाला रंगाने सुद्धा क्रिएट करता येतात. इथे मी मध्यभागी म्हणजे सेंटरला येल्लो वापरला आहे, त्यानंतर घेतला आहे रेड, त्यानंतर घेतला आहे लाईट ग्रीन आणि अगदी त्यानंतर घेतला आहे थोडासा डार्क पिंक. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये ना मैत्रिणींनो, एफर्ट ह्या मागची तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आमचे जे साधन, आमच्या ज्या काही कल्पनाशक्ती आहेत, त्या सगळ्याच गोष्टी पडायला लागलेल्या असतात. आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या हिशोबाने ते आपल्याला कन्वे करून घ्यायचं आहे की ही डिझाईन जर मला बनवायची असेल तर मला प्रथम ती डिझाईन घ्यायला हवी, प्रिंटआउट काढायला आणायला हवी, OHP शीट आणायला हवी, नंतर मार्करने जर मला आउटलाईन करायचं असेल तर मार्कर आणायला हवा. म्हणजे बरेच लोक सजेशन नुसते देत असतात की तुम्ही साहित्य कमेंट लिस्टमध्ये टाका. आय थिंक प्रत्येक व्हिडिओमध्ये साहित्याचं डिटेल डिस्क्रिप्शन आम्ही तोंडीच देत आहोत, ओरलीसुद्धा आणि प्रत्येक शब्दाने सुद्धा. म्हणजे आमचं कन्वे करण्याचा म्हणजे उद्देश हाच आहे की त्यामागे काय काय लागत आहे हे आपण ओव्हरऑल प्रत्येक व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्यापुढेही करू, जेणेकरून माझ्या प्रत्येक मैत्रिणी ह्या कलामध्ये, ह्या रांगोळी या कलेमध्ये पारंगत होतील. आणि बरेच जण बिझनेस या हिशोबाने सुद्धा विचारत आहेत. आय थिंक बिझनेस सध्या तरी आमचा नाही आहे, आम्ही फक्त आणि फक्त टीचिंगवर कॉन्सन्ट्रेट करतो आहे. त्यामुळे त्याची प्राईस किती असावी किंवा ते कितीला विकलं जावं ह्याची काहीही आयडिया आम्हास नाही. ती तुमच्या मेकिंग चार्जेसवर ठरवायला हवी आणि ते बहुतेक प्रत्येकजण प्रत्येकीसाठी ठरवत असणारच आहे आणि असेलच. आता इथे पहा, आपण हळूहळू मिश्रण लावून घेतो आहे. मिश्रण लावून घेताना काय खबरदारी घ्यायची आहे? मिश्रण लावून घेताना तुम्हाला अगदी जाडसर थर ठेवायचा आहे. तो जाडसर थर लावल्यानंतर लगेच आपण त्यावर रांगोळी टाकणार आहोत. रांगोळी फिलरने किंवा अगदी चाळणीने टाकू नका, कारण जसे आपण रंग भरतो ना, आपण बघा काय करतो रांगोळी काढताना पूर्वी डॉट पण आपण पहिल्यांदा व्हाईट रांगोळीने भरून घ्यायचो आणि नंतर ती लाईन मारून झाली की त्यामध्ये रंग अगदी हळूहळू फिल करत बसायचो. म्हणजे मजा असायची. अगदी तीच मजा अनुभवायची असेल तुम्हाला तर हे सगळे स्टेप्स फॉलो करा, सेम मजा येते. अगदी रांगोळीसारखी रांगोळी पण वाटते आणि तसेच स्टेप्स पण आहेत. बॉर्डर पहिली काढून घेतली, हळूहळू रंग भरले आणि ते रंग भरताना ही काळजी घ्यायची की आपल्या लाईनच्या बाहेर ती रंग जाता कामा नाही. कारण जर गेले असतील तर आपल्याला काय करायचं आहे, हळू म्हणजे ड्राय ब्रशने ते आपल्याला झाडून काढायचे आहेत. आता इथे पहा, पिंक कलर मी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला दिसतोय थोडा थोडा व्हाईट बॉर्डरवर सुद्धा पिंक कलरची रांगोळी पसरली आहे. आता ती काढायची कशी? माझ्या मैत्रिणी विचारलं की ते ओल्या कपड्याने पुसून काढायची का? नाही, त्याची गरज नाही आहे. पण जर ओल्या कपड्याने काढली तरी काही इश्यू नाही येणार, पण त्याच्या बाजूला असलेली रांगोळी पण उकडून येईल ना. तर ओल्या कपड्यांनी न घेता सुखा एखादा राऊंड ब्रश घेतलात तर त्याच्याने झटकलं किंवा त्याच्याने हलकं ब्रशिंग केलं
त्या बॉर्डरवरती, तरीही ती सुकलेली रांगोळी आहे, ड्राय रांगोळी आहे, ती निघून जाईल. कारण तिथे आपण ग्लू लावलाच नाही आहे. आणि हो, तुम्हाला ग्लू लावतानाही काळजी घ्यायची आहे मैत्रिणींनो. ग्लू पण तिथेच लावायचं आहे जिथे आपल्याला रांगोळी चिटकवून घ्यायची आहे. थोडंसं रिपिटेशन आहे, पण काय करणार ना, बऱ्याच गोष्टींच्या अ, साहित्याने, बऱ्याच गोष्टींच्या मदतीने आम्ही हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हळूहळू अशा नवीन नवीन कल्पना तुमच्यासाठी घेऊन येतो आहे, ज्या आत्तापर्यंत तुम्ही कधीच पाहिल्या नसतील. आता इथे पहा, आपले सगळे रंग भरून झाले आहेत आणि अगदी आपली रांगोळी इथे भरून रेडी आहे. आता जिथे जिथे बघा, जिथे जिथे काही ठिकाणी रांगोळी एक्स्ट्रा उडवली आहे, तुम्हाला दिसते इथे बॉर्डर दिसत नाही आहे, तर मी बघा सुक्या ब्रशने ती झाडून काढते. झाडून काढल्याने काय होईल ना, जिथे जिथे रांगोळी ड्राय रांगोळी पडली आहे ती निघून जाईल आणि आपली बॉर्डर हायलाइटेड होईल. आणि ती हायलाइटेड बॉर्डरच तुम्हाला काय करायचं आहे, ती जिथे जिथे रंग पडलेले आहेत, रांगोळी पडलेली आहेत, ती तिथून वाईप आऊट करायची आहे आणि तुम्हाला तिथे बॉर्डर रेडी मिळेल. आता झालेल्या रांगोळीवर काही दुसरं केमिकल टाकायचं आहे किंवा वॉटरप्रूफिंग बनवण्यासाठी काही दुसरं करावं लागणार आहे का? कारण OHP शीटचंच लेअर त्यावर चढवायचं आहे का? ही अशी बरीच प्रश्न येत असतात. असं काहीही नाही आहे. अगदी रांगोळीसारखी रांगोळीचा फील आणावा म्हणून त्याच्यावर तुम्ही काही चढवू नका. पहा, ही किती हलकी, फोल्डेबल आणि अगदी लाईट वेट अशी रांगोळी बनून रेडी आहे. आता तुम्ही काय कुठे क्रम्पल करून किंवा फोल्ड करून कॅरी करणार आहे का? नाही ना. तुम्हाला कशीही ठेवायची आहे, स्टोअर कशी करायची आहे, हेही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आली आहे. न्यूजपेपर घ्यायचा किंवा OHP शीटबरोबर ना एक टिश्यू पेपर मिळतो. तो सुद्धा तुम्ही पॅकिंग आणि स्टोरेजसाठी वापरू शकता. आता इथे एक नवीन ट्विस्ट देण्याचा प्रयत्न मी केला आहे. रांगोळी अगदी बरोबर हाफमध्ये हलक्या हलक्या सीझरचा कट मारून कट करून घ्यायची आहे. आता ही प्रोसेस करायची कधी? अगदी व्यवस्थितरित्या रांगोळी स्टिक झाल्यानंतर. कुठेही घाई करू नका. खूप एक्सायटेडमध्ये ओल्या कट करायला जाऊ नका. अगदी रांगोळी व्यवस्थित स्टिक झाली म्हणजे सुकली आहे. आता ही किती तास ठेवायला हवी? 1-2 तास सुकवायला ठेवा. त्यानंतर तुम्ही ही कट करून बघा. तुम्हाला अशी हाफ डिझाईन मिळून जाईल. आता तुम्ही बोलाल, की एवढ्या चांगल्या डिझाईनला कट करायची काय गरज आहे? गरज आहे ना. कारण आपल्याला काय फक्त रांगोळी म्हणून याचा वापर नाही करायचा आहे. आपल्याला वापर करायचा आहे ह्याचा बॉर्डर म्हणून. आपल्याला वापर करायचा आहे ह्याचा पाटाभोवती. आपल्याला वापर करायचा आहे येणाऱ्या गणपतीला, गणपतीच्या आसनाभोवती, गणपतीच्या मंडपाभोवती. आपल्याला वापर करायचा आहे कॉर्नर कबडभोवती. अगदी कॉरिडॉरमध्ये माझी प्रत्येक स्टेप सजवण्यासाठी ह्या प्रत्येक डिझाईनचा वापर होऊ शकतो. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ही आयडिया कशी वाटली? आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन आणि भन्नाट आयडियासाठी मोटिवेशन देऊ शकतात. काय ना, रांगोळी तर कराच तुम्ही आणि अशाच रांगोळीसाठी आम्हाला सजेशन, काहीही क्वेरी असेल आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगितलात तर खूप खूप बरं होईल. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. तर चला तर मग सुरू करा. आजच घरी आणा पेंट ब्रश, OHP शीट आणि रांगोळी आणि बनवून बघा. कारण अनुभवाचे बोल वेगळे असतात आणि तुम्हाला जर चांगले चांगले अनुभव आले ना, तुम्ही पण या कला क्षेत्रात काम करायला लागा. धन्यवाद.